नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजची ही कथा सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं सांगायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकट दूर करायचे असतील, मनाला शांती हवी असेल आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळवायची असेल, तर ही अधिक मासातील संकष्ट चतुर्थीची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। कारण आज तुम्ही जी कथा ऐकणार आहात ती फक्त कथा नाही, तर तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवणारा एक दिव्य अनुभव आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती, गणपती बाप्पा मोरया असं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। कारण तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी अशा शक्तिशाली आणि पुण्यदायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो। चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया अधिक मासातील संकष्ट चतुर्थीची ही चमत्कारी कथा। अधिक मासातील संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित अतिशय पवित्र आणि फलदायी व्रत मानली जाते। अधिक मास स्वतःमध्येच अत्यंत शुभ आणि पुण्यप्रद असतो, कारण हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असून पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। या पवित्र महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष महत्त्वाची ठरते, कारण या दिवशी केलेले व्रत, जप, पूजन आणि दान अनेक पटींनी फलदायी होते। संकष्ट चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी। संकष्ट म्हणजे संकटे किंवा अडचणी आणि चतुर्थी म्हणजे चौथी तिथी। या दिवशी भगवान गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात, अडथळे नष्ट होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे। अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला हे महत्त्व अधिक वाढते, कारण या दिवशी केलेली भक्ती आणि साधना विशेष फलदायी मानली जाते। या दिवशी भक्त सकाळपासून उपवास करतात, काही जण निर्जल व्रत करतात तर काही जण फलाहार घेतात। दिवसभर गणेशाचे नामस्मरण, मंत्रजप आणि भजन केले जाते। संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडले जाते। चंद्राला अर्घ्य देणे आणि त्यानंतर गणेशाची पूजा करणे ही या व्रताची प्रमुख परंपरा आहे। पूजेची सुरुवात स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण केल्यानंतर केली जाते। पूजास्थळी भगवान गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्यांना दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा लाडू अर्पण केले जातात। गणेश मंत्र ओम गण गणपते नमः याचा जप केला जातो। तसेच संकष्ट चतुर्थीची कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत आवश्यक मानले जाते। या कथेमुळे व्रत पूर्णत्वास जाते आणि अधिक पुण्य मिळते असे सांगितले जाते। अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी केलेले दान आणि सेवा अत्यंत फलदायी ठरते। गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा देणे हे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक पटींनी वाढून फळ देते अशी धार्मिक मान्यता आहे। या व्रताचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे आत्मशुद्धी आणि मनःशांती। उपवास आणि जपामुळे मन एकाग्र होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। त्यामुळे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हे व्रत अत्यंत उपयुक्त ठरते। अधिक मासातील संकष्ट चतुर्थी केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, कार्यसिद्धी होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे। विशेषतः ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडचणी येतात त्यांनी हे व्रत श्रद्धेने केल्यास त्यांना निश्चित सकारात्मक बदल जाणवतात। शेवटी या पवित्र दिवशी भक्तिभावाने भगवान गणेशाची आराधना करा, मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या। गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। या दिवशी केवळ उपवास आणि पूजा इतकंच महत्त्वाचं नसून श्रद्धा आणि भाव यांना सर्वाधिक महत्त्व दिलं जातं। शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण विधीने व्रत करू शकत नसेल तरीही मनापासून श्री गणेशाचे स्मरण केल्यानेही त्याला व्रताचे पुण्यफळ मिळते, कारण गणपती बाप्पा हे भक्तांच्या भावनांना अधिक महत्त्व देतात। अधिक मासातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही विशेष नियम पाळले जातात। या दिवशी राग, द्वेष, खोटेपणा, वाईट विचार यांपासून दूर राहणे आवश्यक मानले जाते। शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळणे, संयम राखणे आणि सतत चांगले विचार मनात ठेवणे हे अत्यंत पुण्यदायी असते। या दिवशी दुसऱ्यांना मदत करणे, गोड बोलणे आणि कुणालाही दुखावू नये याची काळजी घेणे ही व्रताचाच एक भाग मानला जातो। या दिवशी गणेशांच्या 12 नावांचा जप करण्यालाही विशेष महत्त्व आहे। गणेशाची 12 नावे सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, गणाधीप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष,
भालचंद्र आणि गजानन या नावांचा जप केल्याने विविध प्रकारची संकटे दूर होतात असे मानले जाते. याशिवाय संकटनाशन गणेश स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष यांचे पठण केल्यास अत्यंत शुभ फळ मिळते. विशेषतः अधिक मासात हे स्तोत्र म्हटल्याने आयुष्यातील अडथळे, आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव कमी होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी चंद्रदर्शनाचेही खास महत्त्व आहे. चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नमः असा मंत्र म्हणतात आणि नंतर गणेशाची आरती केली जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो. काही ठिकाणी मोदक, लाडू किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घेतला जातो. अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचे आणखी एक आध्यात्मिक महत्त्व म्हणजे कर्मशुद्धी. या दिवशी आपण केलेल्या चुकांची जाणीव करून घेऊन त्यासाठी मनापासून क्षमा मागितल्यास आणि पुढे चांगले वागण्याचा संकल्प केल्यास जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात. हा दिवस म्हणजे आत्मपरीक्षण आणि नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. स्त्रिया विशेषतः आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. पण हे व्रत कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष करू शकतात. श्रद्धा आणि नियम यांचे पालन केल्यास प्रत्येकाला त्याचे फळ मिळते. शेवटी अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता ठेवली तर प्रत्येक संकटावर मात करता येते. भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व विघ्न दूर करून त्यांना यश आणि आनंद देतात. चला तर मग आता अधिक मासातील संकष्ट चतुर्थीची एक सुंदर कथा आपण बघूया. एकेकाळी एका लहानशा गावात सुमित्रा नावाची एक अत्यंत साधी, गरीब पण भक्तिमान स्त्री राहत होती. तिच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. घरात नेहमीच आर्थिक तंगी, पती आजारी आणि मुलांच्या शिक्षणाची चिंता होती. पण या सगळ्या संकटांमध्येही सुमित्रा कधीच खचली नाही. तिचा एकच आधार होता, भगवान श्री गणेशावरची अढळ श्रद्धा. एक दिवस गावात एक साधू आले. त्यांनी गावकऱ्यांना अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की जो कोणी या दिवशी श्रद्धेने व्रत करेल त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. सुमित्राने हे एक तास मनाशी ठरवले, मी हे व्रत नक्की करणार. संकष्ट चतुर्थीचा दिवस उजाडला. घरात काहीच नव्हते, ना फळ ना गोडधोड. तरीही सुमित्राने मनापासून उपवास सुरू केला. तिने घराच्या कोपऱ्यात एक छोटंसं पूजास्थान तयार केलं. गणेशाची एक छोटी प्रतिमा ठेवली आणि मनोभावे प्रार्थना करू लागली. हे गणपती बाप्पा, माझ्या संकटांचा नाश करा. दिवसभर ती उपाशी राहूनही आनंदाने गणेशाचे नामस्मरण करत होती. संध्याकाळ झाली, पण आकाशात ढग असल्यामुळे चंद्रदर्शन होत नव्हते. नियमाप्रमाणे चंद्रदर्शनाशिवाय व्रत सोडता येत नव्हते. सुमित्रा खूप थकली होती, पण तिचा विश्वास ढळला नाही. इतक्यात अचानक एक वृद्ध ब्राह्मण तिच्या दारात आला. त्याने अन्न मागितले. सुमित्रा स्वतः उपाशी असतानाही घरात उरलेलं थोडंसं अन्न त्याला दिलं. त्या ब्राह्मणाने आनंदाने आशीर्वाद दिला आणि निघून गेला. काही वेळातच आकाश स्वच्छ झाले आणि चंद्रदर्शन झाले. सुमित्राने विधीपूर्वक चंद्राला अर्घ्य दिले आणि गणेशाची पूजा करून व्रत पूर्ण केले. त्यानंतर ती झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तर तिच्या आयुष्यात चमत्कार घडला होता. तिच्या पतीची तब्येत सुधारली होती, घरात संपत्तीची प्राप्ती झाली होती आणि तिच्या सर्व अडचणी दूर झाल्या होत्या. तिला समजलं की काल जो ब्राह्मण आला होता तो प्रत्यक्षात भगवान गणेशच होते, ज्यांनी तिची परीक्षा घेतली होती. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खरी भक्ती ही केवळ विधीपूजेत नसते, तर ती आपल्या मनातील श्रद्धा, संयम आणि दुसऱ्यांप्रती असलेल्या दयेमध्ये असते. अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचे व्रत जर मनापासून आणि निस्वार्थ भावनेने केले तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्या सर्व संकटांचा नाश करतात. सुमित्राच्या आयुष्यात झालेला तो चमत्कार संपूर्ण गावात पसरला. लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. कालपर्यंत जी स्त्री अडचणीत होती ती आज शांत, समाधानी आणि आनंदी दिसत होती. अनेक जण तिच्याकडे येऊन विचारू लागले, हे कसं घडलं? सुमित्रा नम्रपणे म्हणाली, ही माझी नाही तर गणपती बाप्पांची कृपा आहे. मी फक्त श्रद्धेने व्रत केलं आणि जे काही होतं ते दुसऱ्याला दिलं. गावातच एक श्रीमंत पण अहंकारी सावकार होता, तो म्हणजे धनराज. त्यानेही ही गोष्ट ऐकली. त्याला वाटलं, जर इतकं साधं व्रत करून एवढं फळ मिळत असेल तर मी तर अधिक मोठ्या थाटात पूजा करून अजून फळ मिळवेन. अधिक मासातील पुढील संकष्ट चतुर्थी आली. धनराजने मोठा उत्सव ठेवला. महागडी सजावट, भरपूर नैवेद्य, मोठ्या प्रमाणात पूजा. पण त्याच्या मनात अहंकार आणि दिखावा होता. दिवसभर तो लोकांना दाखवत होता की तो किती मोठा भक्त आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाची वेळ झाली. त्यावेळी एक गरीब वृद्ध मनुष्य त्याच्या दारात आला आणि अन्न मागू लागला. धनराजने त्याला हाकलून दिलं की जा इथून, माझ्या पूजेच्या मध्ये येऊ नकोस. तो वृद्ध शांतपणे निघून गेला. त्या रात्री धनराजने व्रत पूर्ण केलं, पण त्याच्या मनात समाधान नव्हतं. काही दिवस गेले पण त्याच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. उलट त्याच्या व्यापारात तोटा होऊ लागला. घरात कलह वाढला.
हताश होऊन तो सुमित्राकडे गेला आणि म्हणाला, मी इतकी मोठी पूजा केली तरी मला फळ का मिळालं नाही? सुमित्रा शांतपणे म्हणाली, तुम्ही पूजा केली पण भाव नव्हता. गणपती बाप्पांना दिखावा नको असतो, त्यांना प्रेम आणि करुणा हवी असते. त्या दिवशी तुमच्या दारात जो वृद्ध आला होता तोच गणपती बाप्पा होते. तुम्ही त्यांना ओळखलं नाही. हे ऐकून धनराजच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपली चूक कळाली. त्याने मनापासून पश्चाताप केला आणि पुढील संकष्ट चतुर्थीला साधेपणाने पण खऱ्या भक्तीने व्रत केलं. या दिवशी त्याने गरजूंना अन्नदान केलं, नम्रपणे प्रार्थना केली. हळूहळू त्याच्या आयुष्यातही बदल घडू लागला. घरात शांतता आली, व्यवसाय सुधारला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला अंतर्मनाची शांती मिळाली. या भागातून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. देवाला संपत्ती, दिखावा किंवा मोठेपणा नको असतो, तर शुद्ध मन, दया आणि निस्वार्थ भाव हवा असतो. अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आपल्याला शिकवते की संकटे दूर करण्यासाठी केवळ व्रत नव्हे तर चांगले कर्मही तितकेच आवश्यक आहेत. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे देवाची सेवा करणं आणि खरी भक्ती ही मनातून हवी असतेच. मंडळी, ही अधिक मासातील संकष्ट चतुर्थीची पवित्र कथा इथे संपते, पण तिचा संदेश तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात घडवून आणते. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकली असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तसेच ही कथा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यातील एखादं संकट दूर होऊ शकतं. आणि हो, अशाच आणखी शक्तिशाली आणि पुण्यदायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. शेवटी एकच प्रार्थना करते, हे गणपती बाप्पा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करा, सुख समृद्धी आणि शांती प्रदान करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि दिव्य कथेसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.